महार वतन म्हणजे नेमकं काय? अलीकडे पार्थ पवार यांच्या महार वतन जमीन घोटाळ्याच्या न्यूजमुळे महार वतन हा विषय चर्चेत आलाय। पण तुम्ही ऐकलं असेल की महार समाजाला अस्पृश्य वागणूक दिली जायची। मग महार वतन कसे काय? खरं तर महार वतन म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पूर्वी आपल्या समाज व्यवस्थेत वतन संस्था अस्तित्वात होत्या। या व्यवस्थेत गावाच्या सेवेसाठी ठराविक व्यक्तींना काही हक्क आणि मोबदला देण्यात येत असे। हा मोबदला निश्चित आणि परंपरेने चालत आलेला होता। वतन संस्थेमध्ये मुख्यतः दोन प्रकार होते। एक म्हणजे राजाला लष्करी किंवा इतर प्रसंगी मदत करण्याच्या अटीवरून राजाकडून दिलेले वतन, या प्रकारच्या वतनदारांना सरंजामदार म्हणत। आणि दुसरे म्हणजे ग्रामसेवेवर आधारित वतने, उदाहरणार्थ महार वतन, गावातील विशिष्ट कामे करणाऱ्या गावकऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना ग्रामसेवकाकडून देण्यात येणारा मोबदला किंवा जमीन, यालाच महार वतन म्हणत। महार समाज गावातील विविध सेवांची जबाबदारी सांभाळत असे, जसे की संदेश पोहोचवणे, सुरक्षेबाबत मदत करणे, सार्वजनिक कामात हातभार लावणे इत्यादी। या सेवांच्या बदल्यात त्यांना गावाकडून जमीन, हक्क किंवा काही ठराविक आर्थिक मोबदला मिळत असे।